मैत्रिणींनो, मी नीता क्रिएशनचे आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करते। तर आजचा विषय आहे नवीन शिकणाऱ्या मुलींसाठी आणि स्त्रियांसाठी। तर नवीन शिकणाऱ्या मुली किंवा महिला असतात की त्यांना आता परत सुरुवात करावीशी वाटते किंवा मुलींना एका नवीन वाटचालीसाठी शिवण क्लास शिकण्याची आवड असते। तर त्यासाठी आजचा आपला व्हिडिओ आहे आणि त्या मुलींच्या पालकांसाठी खास हा व्हिडिओ आहे। तर पालकांनी तर नक्कीच बघावा। माझं एक मत आहे ना की म्हणजे शहरी भागात म्हणजे कसं असतं ना की मुलींना माहिती असतं आपल्याला कोणत्या फील्डमध्ये जायचं आहे, कोणतं शिक्षण घ्यायचं आहे आणि कोणत्या क्षेत्रात आपल्याला पुढे आपली हे करायचं आहे हे मुलींना माहिती असतं। त्यांचे पालकही त्यांना त्याच्यात सपोर्ट करतात। पण ग्रामीण भागामध्ये कसं आहे ना की ग्रामीण भागामध्ये ना मुलींचं 10वी झाल्यानंतर मग पालकांना असं वाटतं की मुलींना लग्नासाठी चांगलं स्थळ मिळावं म्हणून त्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे। हे अजूनही आहे हे असंच की मुलींनी शिकलं का पाहिजे तर त्यांना चांगलं स्थळ मिळावं म्हणून, लग्नासाठी चांगलं स्थळ मिळावं म्हणून शिकावं। तर मग त्याच्यात फक्त काय तर बीए केलं जातं, 11वी 12वी नंतर बीए हे शिक्षण घेतलं जातं। पण मग या शिक्षणातून आपल्याला पुढे काय करता येईल काय नाही याचा काही विचार केला जात नाही। म्हणजे त्यांना असं वाटतं की शिक्षण चांगलं घेतलं तर चांगलं स्थळ मिळेल, चांगला नवरा मिळेल, नोकरी मिळेल किंवा चांगल्यापैकी नवरा मिळेल असं वाटतं। पण मग त्यावरच आपण स्टॉप व्हायचं का की आपल्याला चांगलं स्थळ मिळालं, मग आपल्याला नवरा चांगला मिळाला, मग नवऱ्याच्या याच्यावर आपण त्यांच्याकडे राहावं एवढ्यावरच आपण थांबणं हे योग्य नाही असं मला मुलींसाठी वाटतं आणि खास कर त्यांच्या पालकांना सांगावंसं वाटतं। तर ज्यावेळेस तुम्ही मुलींचं शिक्षण करताना आता तर आपण लवकर मुलींचं लग्न करत नाही, म्हणजे आधी कसं ना 18 वर्षाच्या आधी लग्न करायचे, 18 वर्ष झाले की लग्न करायचे। तर मुलींना आपण आता शिकवतो तर म्हणजे BA कॉमर्स वगैरे करतात, पण मग त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे यासाठी आपण मुलींना शिकवलं पाहिजे। तर त्याच्यामध्ये आपण गव्हर्नमेंट जॉबला लागूच असं नाहीये, तर व्यवसाय करूनही महिला सक्षम होऊ शकतात आणि असे भरपूर व्यवसाय आहेत। तर म्हणजे शहरात तर करतात मुली, पण ग्रामीण भागाकडे कसं वाटतं ना पार्लर केलं म्हणजे पार्लर नको, त्या फील्डमध्ये नको। पालकांचं पहिलं वाक्य असतं पार्लर म्हटलं की नाही पार्लर नाही करायचं। पण पार्लरही हा काही चुकीचा विषय नाही, पार्लर हा चुकीचा विषय राहिला असताना तर मग एवढ्या स्त्रियांनी आपलं सौंदर्य जपण्यासाठी पार्लरला गेल्या नसत्या आणि सर्व महिला या जातातच। आणि मग जर महिला पार्लरमध्ये जाणार आहेत आणि जर ती फील्ड म्हणजे जर व्यवसाय करण्यासाठी योग्य आहे मग त्या फील्डचं शिक्षण आपण का नाही घ्यायला पाहिजे। तर पार्लर करणे हा एक त्याच्यासाठी एक उत्तम हे आहे, स्रोत आहे। पार्लर झालं, परत आता केक मेकिंगसाठी ना म्हणजे लॉकडाऊनमध्ये तर भरपूर स्त्रियांनी तो ऑनलाईन कोर्स केला आणि त्याद्वारे अजूनही भरपूर महिला घरी बसून आपलं स्वतःचं काम करून कमवत आहेत चांगल्या प्रकारे। ती एक फील्ड झाली। आणि परत मायक्रेनचं ते हे वगैरे आर्ट आहे ते त्याच्यातही आता म्हणजे ते शिक्षण घेऊनही मुली व्यवस्थित कमवू शकतात, घरी बसून का असेल पण कमवू शकतात स्वतःचा। आणि एक हा म्हणजे शिवणकामही अगदी व्यवस्थित केले की महिला घरी बसून अगदी आपला स्वतःचा व्यवसाय घरदार सांभाळून, म्हणजे नवरा नोकरीला असू दे, घरातलं सगळं काही व्यवस्थित असू दे तरी आपली आवड जपण्यासाठी महिला हे या क्षेत्रात चांगल्यापैकी व्यवसाय करत आहेत। तर अशा प्रकारेही तुम्ही मुलींना शिकवा, तुम्ही 10वी 12वी त्याच्यानंतर पूर्ण ग्रॅज्युएशन पर्यंत शिकवा, पण त्यांना त्याचबरोबर त्या फील्डकडे वळण्यासाठीही तुम्ही प्रोत्साहन द्या मुलींना की नाही तुला म्हणजे शिक्षण आणि त्यासोबत व्यावसायिक शिक्षण ह्या 2 गोष्टी दिल्या पाहिजेत। म्हणजे कसं पालक हे आपले लग्नानंतर पूर्ण वेळ आपल्यासोबत म्हणजे हे करतील असं राहू शकतील असं नसतं आणि आपल्यावर लक्ष ठेवू शकतील असं नसतं। त्यांची फायनान्शियल कंडिशन तशी पाहिजे की त्यांनी आपल्याला पुरवलं पाहिजे असे। तर आणि लग्न झाल्यानंतर मुलींनी कधीच पालकांकडून ती अपेक्षा करू नये, स्वतःच्या पायावर आपण उभं राहावं, आपण काहीतरी पालकांसाठी केलं पाहिजे असं काहीतरी करावं। तर हा झाला विषय। आणि कसं आहे ना की म्हणजे नेहमीच आपण दुसऱ्यावर डिपेंड राहणं हे योग्य नसतं। मी भरपूर अशा माझ्या मैत्रिणी बघितल्या आहेत। आता माझी एक मैत्रीण आहे जवळचीच,
तर तिचं लग्न करताना म्हणजे तिची परिस्थिती माहेरही एवढीच चांगली नव्हती, पण लग्न करताना म्हणजे जेव्हा तिचं लग्न झालं ना तेव्हा तिकडचं घर वगैरे हे खूप व्यवस्थित होतं. म्हणजे मोठे दीर, मिस्टर, एक नणंद, सासू सासरे असं छान कुटुंब होतं. छान बऱ्यापैकी सर्व काही होतं. आणि मिस्टरही होते कामाला वगैरे चांगल्या ठिकाणी. आधी ते सांगितलं की पुण्याला कामाला आहेत म्हणून. आणि लग्न झाल्यानंतर मग मिस्टर काय थोडे दिवस तीही राहिली पुण्याला मिस्टरांसोबत राहिली. आणि मग काहीतरी मिस्टरांना अचानक प्रॉब्लेम झाला, त्यांचा पाय दुखायला लागल्यानंतर मग त्यांना परत गावी शिफ्ट व्हावं लागलं. गावी शिफ्ट झाले आणि पाय दुखायला लागला म्हणजे त्यांना चालता येणं अशक्य झालं. मग ते एका जागेवर बसून राहिले. मोठे दीर होते तिचे, ते होते नोकरीला, पण मग त्यांच्याकडून घेऊनच कसं तिने सर्व काही पुरवावं हे योग्य नाही ना. तिलाही स्वतःची मुलं आहेत, तिलाही स्वतःचा संसार आहे. आणि मिस्टर तिचे आता पूर्णपणे त्यांना चालता येत नाही म्हणजे ते ठप्प झाले. मग त्यांना ऑपरेशनसाठी लागणारा पैसा, त्यांचा खर्च आणि परत घरातला खर्च. आणि मग सारखं कसं झालं ना की सारखं कोणाकडे तरी आपण अपेक्षा करतोय आम्हाला पुरवतील, आम्हाला देतील, मग हे योग्य नाही ना. आणि मग तिला भरपूर असे फायनान्शियल प्रॉब्लेम, परत मानसिक प्रॉब्लेम भरपूर तिला सहन करावा लागला. आणि ती बिचारी अजूनही करत आहे. का तर तिने ज्या वेळेस तिला स्वतःला सक्षम बनवायचं होतं तेव्हा तिने बनवू शकली नाही. तिने फक्त म्हणजे शिक्षणच घेतलं, फक्त 11वी 12वी ग्रॅज्युएशन हे अशा प्रकारचं शिक्षण घेतलं. पण तिने त्याच्यासोबतच काहीतरी आपण स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी करावं हे शिक्षण तिने घेतलेलं नव्हतं. म्हणून ती आजही तिला त्या मिस्टरांचं तिच्या ऑपरेशन झालंय, ते गेले दुसरीकडे म्हणजे नोकरी कामानिमित्त त्यांना बाहेर जावं लागलंय. पण त्यांची फायनान्शियल कंडिशन अजूनही अशी नाहीये की ती त्यांच्यासोबत तिथे जाऊ शकेल. मग ती गावी आता, आणि सासू तिची ऑफ झाली आहे, मग तिला आता फक्त गावी एकटीला राहावं लागतंय. मिस्टर बाहेर राहतायत. मग मिस्टर तिला तिथून जे काही होईल ते पैसे कमवून तिच्यापर्यंत देत आहेत. पण मग हे कसं, हे संसार नाही ना. याला म्हणजे संसार कसा असावा की ते सोबत असावे आणि दोघांनीही एकमेकांना सपोर्ट करावा. जर तिच्याकडे काहीतरी जर व्यवसाय करण्यास इतपत जर शिक्षण राहिलं असतं ना, तर जेव्हा मिस्टर तिचे थांबले तेव्हा ती चालू झाली असती. पण तिच्याकडे तशा प्रकारचं काही शिक्षण नसल्यामुळे तिला पण शांत बसावं लागलं आणि मिस्टरही ठप्प झाले. आणि मग भरपूर असा खर्च याच्याकडून त्याच्याकडून घेऊन मग भरपूर कर्ज झालं. आता ते कर्ज सॉल्व्ह करण्यासाठी तिला भरपूर अशी धडपड करावी लागते. आणि सर्वांना शेतातली कामं जमतात असं नाहीये. आणि मुलांना घरी सोडून मग ती बाहेरही शेतातही कामाला जाऊ शकत नाही. अशी परिस्थिती कोणावर येऊ नये म्हणून ना आपल्या मुलींना आपण आधीपासूनच सक्षम बनवा की त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहतील. आणि अशाच काही भरपूर अशा मैत्रिणी असतात की ज्यांना काही ना काही प्रॉब्लेम येतात. म्हणजे लग्न झाल्यावर सर्व काही सुरळीत असतं, पण लग्न झाल्यानंतर प्रॉब्लेम येतात. काहींचं तर असं दुर्दैव असतं बिचाऱ्यांचं. तर लॉकडाऊनमध्ये भरपूर जणांचं झालंय तसं की लॉकडाऊनमध्ये कोणाचे मिस्टर ऑफ झाले, तर काही असे विषय झालेत की ते कोणासोबतही घडू नये असे काही विषय झालेत. मग त्यांना नंतर ते गेल्यानंतर मग त्यांना खूप असं थांबल्यासारखं झालंय की पूर्ण जग थांबलंय असं झालंय त्या लोकांना. पण त्याच्यानंतर त्यांनी स्वतःहून निर्णय घेतला पाहिजे की आम्हाला काहीतरी करायचं आहे स्वतःचं, दुसऱ्यावर डिपेंड न राहता. आणि त्यासाठीच पालकांनी मुलींना व्यावसायिक शिक्षण देणं हे गरजेचं आहे. आणि पालकांनीच नाही, आता म्हणजे गव्हर्नमेंटनेही ते तसं जे शिक्षण आहे ना की जे मुलींना व्यावसायिक क्षेत्रात जाण्यासाठी योग्य ठरेल असे शिक्षण मोफत केले पाहिजे. आणि आहेतही, ITI मध्ये आहेतही ते कोर्स, शिवण क्लास, पार्लर हे कोर्स ITI मध्ये आहेत. पण तिथेही अगदी प्रामाणिकपणे शिकवलं जात नाही की ते मुलींना पुढे जाऊन कामात येईल असंही प्रामाणिकपणे शिकवलं जात नाही. तर असे भरपूर हे असतात की प्रॉब्लेम असतात की मुलींना स्वतःचं काहीतरी करण्यासाठी मग नंतर धडपड करावी लागते. नंतर कधी जेव्हा 30 पर्यंत वय जाते ना, 30 पर्यंत मग सगळं व्यवस्थित चालू असतं की हा आहे, नवऱ्याच्या पेमेंटवर आहे, घरचं आहे व्यवस्थित, माहेरचंही आहे असं म्हणून मुली तोपर्यंत शांत असतात. पण 30 नंतर मुलं मोठी होतात आणि घरात मग एकटे वाटायला लागतं, परत पैशांची चणचण भासायला लागते. मग तेव्हा लेडीजला वाटतं की आम्हीही काहीतरी केलं पाहिजे. तर त्यासाठी
मी पालकांना सांगते आणि मुलींनाही सांगते. आणि काही मुली अशा असतात ना की ज्यांना म्हणजे कोणी सांगितलं ना की तू आता शिवण क्लास कर किंवा पार्लर कर, तर मुली काही म्हणतात, पहिला शब्द असतो की मला इंटरेस्ट नाही. असा शब्द मी भरपूर मुलींकडून ऐकलाय. जेव्हा मी स्वतः क्लास करत होते ना, तेव्हा मी माझ्या एका नातेवाईकाला बोलली होती की मी करते ना. आमच्याकडे सुट्ट्यांना आलेली, ती सुट्ट्यांमध्ये आलेली आमच्याकडे. तर दिवाळीला की असं मे महिन्यात सुट्ट्या होत्या तेव्हा ती आमच्याकडे आलेली. तेव्हा मी तिला बोलली की मी शिवण क्लास करते ना, तर माझ्यासोबत तू पण करून घे. तर तेव्हा तिचं पहिलं वाक्य होतं की नाही, मला त्यामध्ये इंटरेस्ट नाही. मग आता मग ते पुढे जाऊन कळतं की इंटरेस्ट घ्यायला पाहिजे होता की नाही घ्यायला पाहिजे होता. तर आता म्हणजे ग्रामीण भागात राहणाऱ्या मुलींना सांगेल की प्लीज तुम्ही सर्वात आधी शिक्षणासोबत व्यावसायिक शिक्षण घेण्याची हे बघा आणि घ्याच की तुम्ही नंतर स्वतःच्या पायावर अगदी स्थिरपणे उभे राहू शकाल. संसार म्हटलं ना की संसार म्हटलं की ती बैलगाडीची 2 चाक असा हा संसाराचा प्रकार असतो. म्हणजे एक चाक जर थांबलं ना तर दुसऱ्या चाकाने त्याला ओढत पुढे नेलं पाहिजे, असा प्रकार असतो. तर जिथे जोडीदार थोडंफार कुठे कमी पडायला लागेल ना, तिथे आपण त्याला भक्कमपणे साथ दिली पाहिजे. म्हणजे तोही भक्कम उभा राहू शकतो आणि आपणही भक्कम उभे राहू शकतो, असा प्रकार असतो. तर आता कसं ना, म्हणजे माझे मिस्टर नोकरीला आहे, सर्व काही आहे, व्यवस्थित आहे. पण मला माझ्या मिस्टरांपुढे म्हणजे मला द्या, मला काही घ्यायचं आहे, मला साडी घ्यायची आहे, मला काही वस्तू घ्यायची आहे आणि मला कोणाला घेऊन द्यायची आहे, तर मला ते मिस्टरांकडे मागावं लागत नाही. आणि त्याचं त्यांनाही प्राऊड होतं आणि मी त्यांच्याकडे मागत नाही याचं मलाही अगदी म्हणजे समाधान वाटतं की मला कोणाकडे मागावं लागत नाही. मी माझ्या लग्न आधीच्या घेतलेल्या मी आता कसं आहे ना की आपल्याकडे मोबाईल आहेत आणि मोबाईलमुळे आपल्याला भरपूर काही गोष्टी शिकायला मिळतात. आणि असं म्हणतात की मोबाईलचा दुरुपयोग हा चांगला नाही, पण आपण मोबाईलचा चांगल्यासाठी उपयोग केला तर ते खूप आपल्यासाठी फायद्याचा आहे आणि चांगल्यासाठी करायचा. नाही तर ते विषय नाही की फक्त मोबाईल हातात घेतला, व्हॉट्सअप बघितलं, मग हिने हे स्टेटस ठेवलंय, तिने ते स्टेटस ठेवलंय, हिने मला ब्लॉक केलंय, तिने मला ब्लॉक केलंय, परत हिने मला इन्स्टावर असा मेसेज ठेवलाय, इन्स्टावर तसं ठेवलंय, हिने मला रील्स पाठवले, नाही पाठवले. हा विषय अगदीच वेगळा ठेवायचा. ह्या विषयाकडे वळून आपण टाइमपास करायचा. आपण मोबाईल घ्यायचा हातात, मोबाईल हातात घेतला ना की आपल्याला काय घेता येईल याचा विचार करायचा, आपल्याला चांगल्या गोष्टी काय घेता येतील याचा विचार करायचा. नाही तर आपण फक्त मोबाईल हातात घेतला, 2 तास आपण मोबाईल घेऊन बसलो एका जागेवर आणि ते रील्स बघत राहिलो 2 तास कसे गेले आपल्याला अजिबात लक्षात राहत नाही, अजिबात कळत नाही की कसे 2 तास गेले, 2 तास वाया गेले. तेच 2 तास जर आपण चांगलं काही शिकण्यासाठी जर उपयोगात आणले ना तर ते आपल्यासाठी चांगलं आहे. आपल्या करिअरमध्ये आपण काहीतरी घडू शकतो, आपण काहीतरी करू शकतो. तर असा आपण मोबाईलचा उपयोग करू शकतो. आणि नाही मोबाईल म्हणजे फक्त आपण कॉल केला आणि बोलत राहिलो आणि तासभर बोलत राहिलो, मोबाईल घेतला आपण, कॉल केला आणि 2 तास बोलत राहिलो किंवा तासभर बोलत राहिलो, 15 मिनिटं बोलत राहिलो. बोलल्याने काय होतं ना की आपण आपली म्हणजे कामं तर राहतातच आणि टाइमपासही होतो. मोबाईलच्या आधीचा काळ असा नव्हता. मोबाईलच्या आधी असं नव्हतं की पटकन आपल्याला ज्याला बोलावंसं वाटलं त्याने पटकन आपण मोबाईल घेतला, कॉल केला आणि बोलत बसलो. मग इकडचं बोलणं, तिकडचं बोलणं, या सगळ्या गोष्टी आल्या आपल्या डोक्यात. ही अशी म्हटली, ती तशी म्हटली, ती तशी म्हटली. या सगळ्या गोष्टी आल्यानंतर आपल्याला स्वतःचं मानसिक संतुलन डगमगतं. आणि बघा, मोबाईलच्या आधी ना हा डिप्रेशन हा शब्दच नव्हता. डिप्रेशन हा शब्द नव्हताच. कधी मोबाईल जेव्हा नव्हते तेव्हा हा डिप्रेशन हा शब्द नव्हता. आता तुम्ही लहान मुलाच्या अगदी तोंडूनही ऐकू शकता की मी डिप्रेशन मध्ये आहे. कोणत्याही लेडीज बघितलं ना, हल्ली तर सहजच हा शब्द कोणाच्याही तोंडून ऐकायला मिळतो, मी डिप्रेशन मध्ये आहे, मी असं हे केलं, मी डिप्रेशन मध्ये आहे, तो माझ्याबद्दल असं म्हटला डिप्रेशन मध्ये. अरे ह्या डिप्रेशन शब्दाला आपल्याकडे जागाच देऊ नका. आपल्या स्वतःची बुद्धी, आपला स्वतःचा माइंड अशा प्रकारे बिझी ठेवा की आपल्याला तर डिप्रेशन शब्द हा आपल्या डिक्शनरीमध्ये नकोच असं ठेवा. तर त्यासाठी आपल्याला काय करता येईल, आपलं घर, आपलं कुटुंब, आपली मुलं आणि नातेवाईकही हवेत. नातेवाईक हवेत तर कधी हवेत ते नातेवाईक, आपण जेव्हा त्यांच्याकडे जाऊ, त्यांची विचारपूस करू, त्यांना भेटू, त्यांच्यासाठी काहीतरी करू शकू. काहीतरी करणं आणि नुसतं फोनवर बोलणं
हा विषय वेगळा आहे. आणि ते सोशल मीडियाचा उपयोग करून आपण त्याचे फोटो बघतोय, त्यांनी हे केलं, त्यांनी ते केलं, त्यांनी हे असं का केलं, तसं का केलं, हा विषय वेगळा. आणि तिथे प्रत्यक्ष जाणं, त्यांना भेट देणं, त्यांच्यासाठी काहीतरी करणं, हा विषय वेगळा. तर मग आपण टाइमपास हा विषयच नको ठेवायला आपल्याकडे. आपला वेळ हा अमूल्य आहे आणि अमूल्य वेळ हा आपण कुठे लावावा, कोणत्या ठिकाणी लावावा याचा विचार करावा. म्हणजे आपली मानसिक स्थितीही चांगली असते आणि आपली आर्थिक स्थितीही चांगली असते. तर आपण स्वतः बिझी आहोत म्हणून. तर सर्व मुलींनी लग्नाआधीच चांगल्या प्रकारे शिक्षण घ्या, शिक्षणासोबत व्यावसायिक शिक्षणही घ्या, की तुम्ही लग्नाआधी स्वतःच्या पायावर स्वतः सक्षम असाल असं काहीतरी शिक्षण घ्या, की तुम्हाला कोणीही भरपूर स्त्रियांना कधी मिस्टर चांगले मिळत नाही. मिस्टर असतात ते ड्रिंक करणारे असले की मग त्यांची लाईफ गेली आणि परत कधी कधी डिवोर्स होतात, कधी मध्येच काहीतरी घडतं. मग ह्या सगळ्या गोष्टींनंतर ना लेडीज खरं तर खूप तेव्हा तिथे म्हणावं लागेल डिप्रेशन शब्द. तर असा प्रकार असतो. मग त्या गोष्टी घडल्यानंतर ना लेडीजने स्वतःच्या पायावर स्वतः उभं राहण्यासाठी तिच्याकडे आधीपासूनच काहीतरी कला असायला हवी. म्हणून प्लीज मी सर्वांना विनंती करून सांगते की तुम्ही व्यावसायिक शिक्षण हे घ्याच. आणि आताही जर असतील ना 30 वयाच्या दरम्यान, 30च्या दरम्यान, 40च्या दरम्यान जरी असतील ना, तर त्यांनी असा विचार करू नका की आधी आपण केलं नाही आणि आता कशी सुरुवात करायची. आताही सुरुवात करा. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करण्यासाठी किंवा शिक्षण घेण्यासाठी वय लागत नाही. जेव्हा आपण स्वतःला जेव्हा वयस्कर समजू ना तेव्हा आपण वयस्कर. पण आपण जर आपलं वय अजून आहे, माझं वय आहे, मी करू शकणार, हा कॉन्फिडन्स जर आपल्यात असला ना की आपण काही करू शकतो. म्हणून तुम्ही करा, आताही सुरुवात करा, आजपासून करा, उद्यापासून सुरुवात करा आणि स्वतःच्या पायावर उभे राहा. स्वतःच्या फॅमिलीसाठी काहीतरी करू शकाल अशा प्रकारे उभे राहा. स्वतःची शॉपिंगही करता आली ना, आता साडी जरी स्वतःची घेता आली ना तरी बस आहे. मी माझ्या पैशाने मला साडी घेतली, मी माझ्या पैशाने माझ्या नवऱ्याला काहीतरी घेतलं, मी माझ्या पैशाने माझ्या मुलांना काहीतरी घेतलं, मी माझ्या नातेवाईकांना काही घेतलं. याचा आनंद जो असतो ना तो खूप मोठा असतो. आणि मला आजपर्यंत माहिती आहे की मी माझ्या स्वतःच्या पैशाने कोणासाठी किती काय केलं आहे आणि काही नाही हे मला माहिती आहे. मी कधीच कुठे कोणाला देण्यात कमी पडलेली नाहीये, कारण की मी स्वतःचा खर्च मी स्वतः करू शकते आणि मी दुसऱ्यासाठीही करू शकते. मी अशा प्रकारे मी माझं जे आहे ना बुद्धी ती त्या ठिकाणी वापरलेली आहे म्हणून मी करू शकते. नाहीतर मग काय फक्त घरात बसायचं, मिस्टरांचा डबा झाला, जेवण झालं, घर आवरणं झालं की त्याच्यानंतर आपल्याला म्हणजे दिवसातून 5-6 तास तरी असे फ्री असतात की आपण तेव्हा फ्री असतो. मग ते फ्रीच्या तासांमध्ये आपण रिकाम्या वेळ इकडे तिकडे न घालवण्यापेक्षा आपल्या कामाकडे लक्ष द्या आणि स्वतःला बिझी ठेवा. स्वतःची मानसिक स्थिती, आर्थिक स्थिती आणि सर्व काही व्यवस्थित करायचं असेल तर स्वतःचे करण्यात लक्ष द्या. तर जर माझं बोलणं तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि सुरुवात करा. तुम्हाला स्वतःला वेळ देण्यासाठी सुरुवात करा. स्वतःकडेही वेळ द्या. स्वतःही चांगलं टाप-टीप नीटनेटकं राहिलं ना की आपल्यालाही वाटतं की आपणही चांगले आहोत, आपण तंदुरुस्त आहोत, आपण आपलं काम आपण सांभाळू शकतो. तर चला, मी तुम्हाला आजपासून सुरुवात दाखवणार आहे. ज्यांना ब्लाऊज म्हणजे शिवणकामाबद्दल काही नॉलेज नाही, मापक कशी घेतात, काय घेतात हे काही माहिती नाही, त्यांच्यासाठी मी आता दाखवते. तर आता ब्लाऊजची मापक कशी घ्यायची ते बघूया. तर हे ब्लाऊज आहे आपलं. ब्लाऊजचं माप घेताना सर्वप्रथम आपण ब्लाऊजची उंची म्हणजे हे शोल्डर पासून पर्यंत मागच्या साईडने उंची मोजायची. सर्वप्रथम आपण उंची मोजायची. उंची मोजून झाली की मग ह्या भागापासून म्हणजे जिथून हुक आहे ना ते हुक पासून
आईच्या पट्टीपर्यंत. पट्टी जी आहे ना आईची पट्टी मोजायची नाही. आईच्या पट्टीपर्यंत आपल्याला कमर घेर मोजायचं असतं. आता पण आपल्याला हा मुंढ्याचा जो कॉर्नर आहे ना बघा, तिथे मुंढ्याचा कॉर्नर तिथपासून तिथे टेप ठेवून व्यवस्थित असं ते इथपर्यंत असं छाती मोजायची असते. छातीचं माप इथपासून ते इथपर्यंत आपल्याला छातीचं माप मोजायचं असतं. आणि पुढचा गळा मोजण्यासाठी आपल्याला ह्याला आपल्या पूर्ण उंची झाली, कमर घेर झाला, छाती झाली आणि शोल्डर आपण म्हणजे साईजनुसार आपण ते ठरवतो. मी त्याची मापं लिहून देणार आहे तुम्हाला. तुम्हाला जर खरंच शिवण क्लास करायची इच्छा असेल ना तर प्लीज मला तसं कमेंटद्वारे सांगा. ज्यांना खरोखर मनापासून शिवण क्लास शिकायचं आहे आणि त्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी मला कमेंट करून सांगा. मी त्यांना पूर्ण डिटेल्समध्ये अगदी पॉईंट टू पॉईंट व्यवस्थित त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवणार आणि त्यांना त्या बाबतीत पूर्णपणे शिक्षण देणार. तर हे बघा, इथून शोल्डर पासून आपण जिथपर्यंत गळा आहे ना तिथपर्यंत सरळ असा टेप धरायचा आणि मग बघायचं इथपर्यंत आपला गळा, म्हणजे आपला इथे गळा आहे 6. असं तिरकस नाही धरायचा, असा गळा धरायचा, असं धरायचा टेप, म्हणजे आपल्याला असा समोर असं समजा. आणि मग त्याच्यानंतर मागचा गळा. मागचा गळा आपण असाही मोजू शकतो किंवा ही खालची आपली पट्टी आहे ना, हे बघा मध्यभागी बघायची. आपली ब्लाऊजची उंची किती होती? 13 इंच. 13 इंच उंची होती ना, तर आता इथून आपण हा पार्ट बघूया. हा आपला आलाय 3.5 इंच. 3.5 म्हणजे 13 मधून 3.5 इंच मायनस झालं तर आपलं किती आलं? 13 मधून 3 गेले, 3 गेले 10 राहिले, 10 मधून अर्धा गेला 9.5, म्हणजे आपला गळा आहे मागचा 9.5चा. 9.5चा गळा आहे आणि मागचा गळा 9.5चा आहे, पुढचा गळा आपला 6चा आहे. अशा प्रकारे ब्लाऊजची मापं घ्यायची. आता मुंढा आणि शोल्डर हे आपल्याला मापानुसार ठरलेलं असतं. आता बाहीची उंची बघायची. बाहीची उंची पासून प्रॉपर इथपर्यंत 10ची उंची आहे, बघू शकता 10. आणि हा इथे दंड घेऊ. इथून अगदी व्यवस्थित कसं करायचं, दंड. अशा प्रकारे आपण ब्लाऊजची माप काढू शकतो. जर तुम्हाला माझ्या बोलण्यातून काहीतरी शिकण्यासारखं वाटलं असेल आणि जर तुम्हाला शिवण क्लास नक्की शिकायचं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि जर काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल किंवा काही विचारायचं असेल, काही सांगायचं असेल तर कमेंट करा. आणि चला, बाय बाय.